Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Runmai Joshi here. In today's English grammar session, let us learn how to change pronouns while converting sentences into indirect speech. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या इंग्लिश व्याकरणाच्या पाठात आपण अप्रत्यक्ष कथन करताना म्हणजे रूपांतर करताना सर्वनामं कशी बदलतात ते जाणून घेणार आहोत. सो टिल नाव वी सॉ हाऊ टेन्स इज चेंज्ड व्हेन वी कन्वर्ट सेंटेन्सेस टू रिपोर्टेड स्पीच. Last time we saw conversion of modals. So today we will see how pronouns are changed so that the relationship between the reporter and speaker of reported sentence can be shown. आज आपण अप्रत्यक्ष कथनात रूपांतर करताना रिपोर्टर म्हणजे जो कथन करतोय तो आणि स्पीकर ऑफ द रिपोर्टेड सेंटेन्स वाक्यातला कर्ता जो आहे तो या दोन्हीतलं संबंध कसा लावायचा आणि हे रूपांतर सर्वनामांच्या मध्ये काय बदल होणार आहेत त्यावेळेस हे आपण बघणार आहोत. सो बिफोर वी स्टार्ट टू द रिगार्डिंग द टॉपिक, लेट अस क्विकली रिवाइज समथिंग अबाउट द फर्स्ट, सेकंड अँड थर्ड पर्सन which are the describing points of view. So quickly we will revise. First person singular we use I म्हणजे me. First person plural we say we, W-E-V म्हणजे आम्ही. Second person singular we use you, Y-O-U म्हणजे तू. Second person plural we say again you but that is in plural sense, Y-O-U. तुम्ही. Third person singular is he or she or it म्हणजेच तो, ती किंवा ते. and third person plural is they, T-H-E-Y. So this was about the first, second and third persons. Now generally when we convert sentences in reported speech, usually the first person changes to the third person. And this is true for possessive pronouns also. First person म्हणजे काय? I. It is changed to third person. म्हणजे सिंग्युलर I असेल तर थर्ड पर्सनमध्ये कन्वर्ट केल्यावर ही, शी, इट. आणि फर्स्ट पर्सन प्लुरल असेल तर त्याचं वीचं होतं दे या अर्थी. आपण एक उदाहरण बघूया म्हणजे क्लिअर होऊन जाईल. एक्झाम्पल आपण बघूया कोट्समध्ये. आय लिव्ह इन चेन्नई, कोट्स कंप्लीट, कॉमा, प्रिया सेड. आय लिव्ह इन चेन्नई, प्रिया सेड. आता प्रिया स्वतःविषयी बोलते आहे त्यामुळे आपण हे चेंज करताना प्रिया सेड दॅट शी लिव्हड इन चेन्नई म्हणजे प्रिया म्हणाली की ती चेन्नईत राहते. आता इथे आयचं शी झालं. I got changed to she because it is from Priya's point of view. प्रिया स्वतःविषयी बोलते आहे. अंडरस्टूड? त्यामुळे आय लिव्ह इन चेन्नई, प्रिया सेड हे जेव्हा आपण रिपोर्टेड स्पीचमध्ये केलं कन्व्हर्जन तेव्हा ते झालं प्रिया सेड दॅट शी लिव्हड इन चेन्नई. वाक्याचा अर्थ बदलायचा नाही आहे. ओके. आता however, if the person reporting is the speaker, the pronoun does not change. म्हणजे काय तर सपोज मी कथन करता आहे आणि मीच रिपोर्ट करते तर वाक्यात कसं बदल होतो ते आपण बघूया. आय सेड, कॉमा, इन कोट्स, वी आर लेट, कोट्स कंप्लीट, फुल स्टॉप. आय सेड वी आर लेट म्हणजे मी म्हणले की आपल्याला उशीर झाला आहे. Now I am talking about myself. So how is this converted in reported speech? I said we are late.
It gets converted to I said that we were late. मी म्हणले की आपल्याला उशीर झाला. Now note here that we remains we only. Only the past tense is used here. ते आपण मागच्या वेळेस चेंज इन टेन्सच्या वेळेस पाहिलेलं आहे. आता आपण दोन अजून एक्झाम्पल्स बघू. सागर सेड. आता हा रिपोर्टिंग व्यक्ती वेगळा आहे. सागर सेड, कॉमा, वी ऑलवेज मेट ऑन संडे, कोट्स कंप्लीट, फुल स्टॉप. सागर सेड वी ऑलवेज मेट ऑन संडे. आता हे रिपोर्टेड स्पीचमध्ये करताना कसं होणार आहे? सागर सेड दॅट दे ऑलवेज मेट ऑन संडेज. वीचं झालं दे. प्लुरलमध्ये वाक्य होतं, त्यामुळे प्लुरलमधला जेव्हा उल्लेख असतो तेव्हा त्याचा थर्ड पर्सन प्लुरलमधलाच होतो. वीचं होतं दे. फर्स्ट पर्सन प्लुरल गॉट चेंज टू थर्ड पर्सन प्लुरल. ओके. म्हणजेच सागर सेड वी ऑलवेज मेट ऑन संडे. when converted to reported speech becomes Sagar said that they always met on Sundays. Okay, I'll take one more example. I like your shirt. This is in quotes. I like your shirt, Meera told Rohan. आता याचं रूपांतरण कसं होईल? मीरा टोल्ड रोहन दॅट शी लाईक्ड हिज शर्ट. आता हे मीराच्या दृष्टिकोनात नाही, त्यामुळे आय लाईक युअर शर्टचं कन्व्हर्जन शी लाईक्ड हिज शर्ट असं होणार, कारण मीरा टोल्ड रोहन. ठीक आहे. म्हणजेच अवतरण चिन्हातील वाक्यात जर प्रथम पुरुषी पुरुषवाचक सर्वनामं किंवा त्यांची रूपं आली तर बोलणाऱ्याच्या व्यक्तीच्या लिंग वचन पुरुषानुसार त्याप्रमाणे ती बदलतात. ओके. सो when we convert sentence in reported speech, usually the first person changes to the third person. This is true for possessive pronouns too. However, if the person reporting is the speaker, the pronouns do not change. Okay, so today we have seen the conversion when we were talking about first person getting converted to third person. So that is all for today's English session. Thank you. Dhanyavad.